नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। JNPT प्रशासनाचा शाळेबद्दल सावळा गोंधळ। JNPT प्रशासनाने तातडीने 2200 मुलांचे प्रायमरी शाळेत स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत। उरण तालुक्यातील सर्वात मोठी शाळेपैकी एक शाळा RKF संस्था निघून गेली। त्या जागी इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम हे दोन्ही विभाग साई ट्रस्ट संस्था श्री नरसू पाटील सर यांना चालवण्यासाठी दिले आहेत। तसेच श्री साई संस्थाने दोन्ही विभागाचे ॲडमिशन चालू केले आहेत। पण जे सेकंडरी स्कूल म्हणजे मोठी इमारत, इथे 5वी ते 10वीचे विद्यार्थी शिकत आहेत। ती इमारत 35 वर्ष वापरत असलेली इमारत प्रकल्पग्रस्तांना मिळणार नाही। तसेच सर्व विद्यार्थी म्हणजे KG सेक्शन पासून ते 10वी पर्यंत बालोद्यान KG सेक्शन म्हणजे लहान मुलांसाठी बनवलेली शाळा, येथे असणारी इमारत या ठिकाणी सर्व विद्यार्थी शिक्षण घेतील म्हणून पालकांचा उद्रेक झाला आहे। कारण मुळात 5वी ते 10वीची मुले तेथे बसण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही। त्यामुळे आज शेकडो पालक आले होते, त्यांनी या गोष्टीला विरोध केला आहे। कारण विद्यार्थ्यांना लागणाऱ्या साधारण सर्व व्यवस्था तेथे उपलब्ध नाहीत। प्रयोगशाळा, लॅब, कम्प्युटर विभाग, CPM असे अनेक प्रश्न आहेत। यासाठी आपण सर्वांनी विरोध केला आहे। तसेच सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता सेकंडरी स्कूल म्हणजे मोठी इमारत या शाळेवरती सर्व विद्यार्थ्यांना घेऊन पालक स्वतः जाणार आहेत। आपण विद्यार्थ्यांसाठी 30-35 वर्ष वापरत असलेली इमारत मिळावी यासाठी JNPTचे चेअरमन मनीषा जाधव मॅडम, JNPT ट्रस्टी, आजी माजी आमदार, गटशिक्षण अधिकारी तसेच नावाशेवा पोलीस स्टेशन ACP साहेब या सर्वांना पत्रव्यवहार केला आहे। तसेच महाराष्ट्र शासनाचा GR लावून सर्वांना दिले आहेत। तसेच पालक प्रतिनिधींनी पोलीस स्टेशन आणि शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितले आहे, आम्ही आमची मुले ज्या शाळेत एवढे वर्ष पाठवित होतो त्याच इमारतीमध्ये आम्ही पाठवू, नाहीतर आमचे विद्यार्थी मुले त्याच ठिकाणी रस्त्यावर बसतील। जर वेळ आली तर JNPTच्या ॲडम ऑफिसवरती घेऊन जाऊ, याची सर्वस्वी होणारी जबाबदारी JNPT प्रशासनाची राहील। शाळेच्या मुलांसाठी पालक प्रतिनिधी श्री अविनाश म्हात्रे, उपाध्यक्ष PTA, श्री विकास कडू, सहसचिव PTA, श्री विश्वास पाटील PTA, श्री रमाकांत म्हात्रे PTA, श्री किरण घरत, अध्यक्ष पालक समिती, श्री योगेश तांडेल, कार्याध्यक्ष पालक समिती, श्री अनिल ठाकूर, श्री लीलेश्वर ठाकूर PTA, सर्व पालक प्रतिनिधी सर्व पालकांच्याकडून आपला हक्क मागत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विकास कडू, उरण। वरती आपली वाट बघतली वादा आहे का? रोजी शाळेमध्ये निवेदन घेऊन आलोत की आम्ही नेहमीप्रमाणेच आमच्या शाळेत येणार आहोत 15 तारखेला आणि इथंच हजर राहणार। आम्ही कुठल्याही पद्धतीने शाळा सोडणार नाही। शिवाय सोबत येताना आम्ही जो इमारत ट्रान्सफरचा GR असतो तो घेऊन आलोत, त्याच्या की त्या GR नुसार, अटीनुसार तुम्ही इमारत ट्रान्सफर केलीत का, त्याच्या अटी पूर्णता केलीत का, तुम्ही पालकांना विश्वासात घेतलत का, ह्या गोष्टी आम्ही त्यांना निदर्शनास आणत दिल्या। तेव्हा असं लक्षात आलं की त्यांनी कुठलाही GRचा नियम पूर्ण केलेला नाही। हिटलरशाही मनमानी दाखवून ह्या आम्हाला काढण्याचं, म्हणजे मी तर डायरेक्ट सरळ की नरसू पाटील सरांना सरळ सुपारी दिली आहे कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या बदल्यात की या मुला ही शाळा आम्हाला इमारत खाली करून द्या, तर तुम्हाला ते आम्ही दोन्ही मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमचं
व्यवस्थापन देतो, अशाच प्रकारचं इथं वातावरण आम्हाला दिसतोय. आणि त्याचा विरोध करण्यासाठी तर आलोत आम्ही आज. की आम्हाला समजलं की ही शाळा ही सेंट मेरीच्या ताब्यात देण्यात आलेली आहे JNPTनी. तरी जर देण्यात आलेली शाळा ती आम्ही कशी हिसकावून घ्यायचे हे आमच्या पालक संघर्ष आणि इथल्या पालकांचा जो दणका आहे तो आम्ही दाखवणार. आणि जर नाही मिळाले तर JNPTवर मोर्चा आम्ही यांना मुलांना घेऊन जाणार. एक प्रश्न सर पॉसिबल आहे तिकडे तुमचा फायदा नका बघू, पोरांचा बोला.